शंकरपटावर आलो, पण या शंकरपटावर म्हटलं नामांकित बैल मला की माहित नाहीत आणि तुम्हाला माहित आहेत आणि तूही नवीनच आहेत. मग आता नामांकित बैल आपल्याला जर पाहायचे असले इथं ना, मग नामांकित बैल कोणाकोणाचे आले? इथं आता एक सुप्रसिद्ध छकडी कारागीर म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे, सांडू मिस्त्री तळेगाव चल म्हणून. ना बा, मग त्याची मुलाखत घेऊ ना. पण मला काही म्हटलं त्या याच्यात समजत नाही ते कोणतं फेरावं आणि कोणता आहे. तो मी साधी साधी शंकरपटाची मुलाखत घेतो, तू बोलला डबल बोलून घेतो ना. आले आले बरं. आज म्हटलं ते सांडू मिस्त्रीचा म्हणजे बैल आहे, त्याची मुलाखत घेऊन राहिलं म्हटलं. घेऊनच घेऊ. हो, ते विचारून पाहिजे मग ते मालक आले का आले ते आले रे मालक आहे का? हे मालक आहे. काय 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 नाव आहे? सांडू मिस्त्री तळेगाव. कोणता बैल आहे तुमचा? छोटा देव आणि लाल बादशाह. बाजूला घ्या ना थोडंसं. हे लाल बादशाह आहे. हा. छोटा देव. हा लाल बादशाह आहे आणि हा छोटा देव. छोटा देव आहे. आता याच्यातला काय शंभू मग त्या फेऱ्यातला माहित नाही गेली, मग तू विचारलं बरोबर. 3 फेऱ्याचं मैदान म्हणजे सातारा छकडी 3 फेऱ्याचे मैदान राहतात. आपण बैल धर ना, मग मदत देऊ ना. फायदा भोसू बैलाचे शिंग पा हो ना, तलवारी गत आहेत, तलवारी गत. सर्वाधी हो ना. कुठे गेला? उला जाऊ या इकडे. तर हे बैल म्हटलं लस गरम राहतात बा हे. मग हिलार होय ना. हो हो का? आपल्या म्हटलं बायका एवढ्या गरम नाहीत, तेवढं म्हटलं हे बैल गरम आहे. सांडू मिस्त्री तळेगाव. सांडू मिस्त्री तळेगाव. तळेगाव कोणतं आहे? हे तालुका फुलंब्री जिल्हा संभाजी. त्या अगोदर यानं म्हटलं सर्वात जास्त उंच मैदान कुठलं मारलं? कालच हिंदकेसरी झाला ना. मले का नाही ते होत होतं ते हिंद केसरी ते शंकरपटात जमते. तुम्हीच विचार ना, हे माहीत घ्या ना. मग मी थांबतो तुम्हाला. बरं, हे तुमचा बैल हिंद केसरी झाला, हे कोणत्या मैदानात झाला? कासेगाव, साताऱ्याला, सांगली. बरोबर. आणि तुम्ही परंपरागत शंकरपटाही खेळता ना. तर तुम्ही 3 फेऱ्याचा नाद तुम्हाला लागला कसा? ते आमच्यापाशी मोठा देव आहे, लखनची देवाची गाडी पळत होती, त्याच्यामुळे लागला 3 फेऱ्यात ना. लखन म्हणजे ते मनोहर पाटील चव्हाण करोडी. बरोबर, त्याच्यासोबत पळायचा तुमचा देवा बैल. मोठा बैल, मोठा देवा. बरोबर. आणि तुम्हाला 3 फेऱ्याचे मैदान चांगले वाटतात का आपला हे परंपरागत शंकरपट सेकंदाचा खेळ? शंकरपट म्हणजे तर आपली परंपरा आहे, आवडता खेळ. 3 फेरे बैलाचं चांगले मार्केट होतं, त्याच्यामुळे जातो तिकडं. तुम्ही यावर्षी शंकरपटात आलेच नाही जास्त करून, 3 फेऱ्यातच राहिले. काहून इकडे आम्हाला काय आमच्याकडे गमत नाही तुम्हाला? नाही, तिकडे चालू होते पुण्या भागात बैल, म्हणून आलो नाही. बरोबर. आता हे खिल्लार बैल झाला. आता हे काही वर्ष अगोदर आपल्याकडे नवीन असायचे, पण आता खिल्लारच सगळे वापरायला लागले. परंतु तुम्ही एवढे नामांकित नाव असूनही बी एक गावरान बैल सुद्धा आहे. 2 गावठी बैल आपल्यापाशी, एक लाल बादशाह आणि VIP राणा. बरोबर, गावठी आहेत. हो, दोन्ही गावठी. गावठी बैलाचा अनुभव कसा काय भाऊ तुम्हाला? गावठी बैल पहिल्यापासूनच राहते आपल्यापाशी, आवडते आपले गावठी बैल. पळायला गावठी बैल चांगला का खिल्लार? गावठी. गावठी क्या बात आहे. गावठी तर पण गावठीकडे फिरू जरा चला. ते ना भाऊ. तुम्ही मालक का? हो. काय नाव तुमचं? माझं नाव मुन्ना पटाणे आणि वडील मालक जे सांडू मिस्त्री ते आपले आले नाही घरी. सांडू मिस्त्रीचं वेगळीच मजा आहे ना. आता राजू मंडळेचा फोन आला काही हिंदकेसरीचं मैदान आहे म्हणे, तुम्हाला वासरं पाठावं लागते. कालच 600 किलोमीटर अंतरावरून छोटा देव आला, तरी सुद्धा त्यानं म्हणलं बैल भरा त्या मोठाला पब्लिकची इच्छा आहे तर तिथे घेऊन जा. बरोबर. आता हे दोन्ही बैल कोणत्या गटात खेळणार आहे? आता इथं आता छकडीचा जसा नंबर आला तसा खेळू. आता कोणत्या गटात खेळणार आहे? लहाना गट. बरोबर. आणि हे दोन्ही बैल 3 फेऱ्यात पळणार आहेत. दोन्ही बैल 3 फेऱ्यात पाळणार आहे. आता दोन्ही घरचं साजच आणणार आहे. घरचा साधारणार आहे. बरोबर. हे लाल बैल कोणत्या धुरी पळते? हे दोन्ही साईड पळतो आणि त्यो देवा तो दोन्ही साईड पळतो. बरं, 3 फेऱ्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटते बरं? शंकरपटातला चांगला अनुभव हे. आता हे गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल आहे, आमच्या शंकरपटात एक नामांकित चॅनल आहे. पण यायला तिकडे सातारा, सांगली, सोलापूर, पुणे इकडचे मैदान माहित नाही. त्यांनी विशेष म्हणून तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी 3 फेऱ्याचा अनुभव आणि शंकरपटाचा अनुभव त्यांच्यासाठी सांगा. 3 फेऱ्याचं कसं आहे, 3 फेऱ्यामध्ये लांब्या पट्ट्या असतात आणि बैलाला लेस पळावं लागतं. त्याच्यामध्ये बैलाचा हाल आहे, बैलाचं जास्त हाल आहे त्याच्यामध्ये. शंकरपटामध्ये आपण 1 नाही तर 2 फेरे आणतो आणि शॉर्ट पल्ला असतं आणि आपला समज आवडता खेळ शंकरपटाच आहे. तुम्ही आता या शंकरपटाचं हे मैदान पाहिलं. आमचे संतोषदादा बांगर, आपल्या या हिंगोली जिल्ह्याचे एक वैभव आमदार साहेब आणि आमचे संजय भाऊ मंदाडे यांचा मित्र परिवार एक सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बा, कसं मैदान वाटलं? समज आनंद वाटला आपल्याला, मैदान 1 नंबर वाटलं. मैदानात काही त्रुटी कमी काही असं वाटलं का?
अजिबात नाही, एकदम उतरले आमचं समज मन खुश झालं. मैदान नंबर 1 वाटलं. चांगलं मैदान वाटलं. त्याच्यामुळेच मग 300-350 किलोमीटर आलो. आले तुम्ही हे मैदान पाहूनच. हो, मैदान पाहू. हा, असेच मैदान आपल्या शंकरपटाचे भरावीत असं तुम्हाला वाटते का आता याच्यापुढे? हो, असेच भरावे आणि मोठमोठाले मैदान व्हावे आपल्याकडे बी, आपल्या भागात, असं आपल्याला बी वाटतं. पण एक माझं एक मत आहे की तुम्ही लोकांनी काय केलं आता यावर्षी भरपूर सातारा मैदानाकडे जायला लागले तुम्ही, त्यामुळे शंकरपटात बैलाची कमतरता भासू लागली. तुम्हाला असं वाटत नाही की आपण बी शंकरपटाकडे आलो पाहिजेत म्हणून? वाटतं ना, असं वाटतं ना आपल्याला. मग येत शंकरपटात का नाही बा? येतो ना, आता आलो नाही का बैल घेऊन. हे आता म्हणजे यांनी जो प्रश्न केला ही गोष्ट काय माय सोळाची मावशी मागं लागायचं, हे अशी गोष्ट झाली. तर तुम्ही येणाऱ्या काळात तो तिकडचा पट सोडून इकडल्या पटात कायम राहाल का त्या पटात? इकडच्या पटात कायम राहू आपण. हे आपला जुना आहे, आपल्या भागातला मैदान आहे, खेळणारा आपलं पहिल्यापासून आज खेळतो आपण सेकंद. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, घरची भाकर जेव्हा खाऊ खाऊ आपण इटतो तेव्हा एखाद्या वेळेस बाहेरची चव, मी भाकरीची म्हणून राहिलो, एखादी बाहेरची चव आपल्याला चांगली वाटते. म्हणजे असे हॉटेल मध्ये जेवायला जातो आपण, तर त्या टाईप फक्त हे मैदान गाजवले. तुमचं नाव काय? माझं नाव मुन्ना पठाणे, वडिलाचं नाव सांडू मिस्त्री तळेगाव. त्याच्या नावावर प्रसिद्ध छकडी कारागीर सांडू मिस्त्री तळेगाव. सांडू खेळणारे हो ना, सांडू मिस्त्रीचं नाव तुमच्या नावाच्या मागे लागते, पण त्याच्याच नावावर जगसान का याच्यानंतर स्वतःच अस्तित्व की निर्माण करसान का नाही? नाही, त्याच्या नावावरच जगू आपण आता. त्याच्या तुमच्या बायकोले तुमच्या सासरकडे वाटलं नाही पाहिजे काय? तुम्हाला लोक हे म्हणून ओळखलं नाही गेलं पाहिजे ना की बा सांडू मिस्त्रीचं पोरगो, सांडू मिस्त्रीचं पोरगो. तुमचं स्वतःचं नाव अस्तित्व कुठेतरी ठेवावं लागेल ना. नाही, आता वडिलाचं बी असलं तर मग काय, त्याच्यामुळेच आपली ओळख निर्माण झाली समज. हे होते सांडू मिस्त्री यांचे चिरंजीव मुन्ना पठाण. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे सोबत होते. आजच्या याच्यात म्हणजे नामांकित घड्याळवाले श्याम राठोड, 1 नंबरचा चिल्लर, आणि हा माणूस म्हटलं धूर्त, पण ती दोघांची जोड फसली द्यायची. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. धन्यवाद.